वाईस चेअरमन सारडा सर, संस्थेचे डायरेक्टर, संस्थेचे सचिव, इथले सगळे शिक्षक, इथला सगळा नॉन टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी. आता मी बघितलं कॉलेजमध्ये तुमचे डायरेक्टर माझे खूप जुने मित्र आहेत. 30 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. मी आणखी एकाही कॉलेजला गेलो नाही, पण मी म्हटलं ते काल मागच्या आठवड्यात आले, तुम्ही यायला पाहिजे म्हणाल्यानंतर त्याने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं. तुम्ही माझे इतके जुने मित्र आहेत, तुम्ही माझ्या संस्थेला, माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजला यायला पाहिजे. मी अगदी मुखातमध्ये मी यायला सांगितलं की तारीख घे. आता मी आलेल्या संस्थेमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री केल्या तुमच्या ट्रस्टीज बरोबर, तुमचे चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब, तुमचे डायरेक्टर, सेक्रेटरी सगळ्यांची चर्चा केली, संस्थेची माहिती घेतली. त्या इन्स्टिट्यूटला फक्त 10 वर्ष झाले. तुम्ही भारतातले खूप नावाजलेल्या संस्था म्हणजे तंत्र शिक्षण देणाऱ्या किंवा मेडिकल शिक्षण देणाऱ्या किंवा युनिव्हर्सिटीज वगैरे पाहिल्या, तो 10 वर्षामध्ये इतकी चांगली डेव्हलपमेंट झालेली ही माझ्या वर्गातली पहिली. त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगितली सारडा साहेबांना आणि जवळ सरांना सांगितली की इथल्या प्रत्येक स्टाफनी त्यांच्याकडे जे उत्तम आहे ते इथल्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांनी ते घेतलं पाहिजे. सध्या परिस्थिती अशी झाली, शिक्षकांनी कितीही सांगितलं विद्यार्थ्यांची तयारीच नाही काय करायची. आय एम नॉट ट्रेनिंग यू, म्हणजे ओव्हरऑल सांगतोय मी, दिस इज नॉट एक्सपिरियन्स फॉर दिस इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांना एखादी चांगली गोष्ट सांगायची ठरवलं की पहिल्यांदा विद्यार्थ्यांकडनं त्याचा नकार येतो. तुमच्याकडे प्रोजेक्ट आहेत. आता सरांनी सांगितले की तुमचं आयटीएमचे स्टार्टअप सुरू झाले, त्यामध्ये तुम्हाला करिअरच्या उत्तम संधी आहेत. हे तुमचं वय असं आहे की यूज युअर पोटेन्शियल इन द राईट डायरेक्शन विथ हाय एन्थुझियाझम. तुमच्याकडे एवढा उत्साह, तुमच्याकडे एवढी ताकद असते की तुम्ही पाहिजे ते करू शकता. पण ते करताना तुम्ही अत्यंत हुशारीने आपल्या आयुष्याला कसं उपयोगी पडतं, आपल्या कुटुंबाला कशा पद्धतीने पुढे नेता येतं, इथल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन ते तेवढं आस्वादात केलं की तुम्ही ह्या इन्स्टिट्यूटचं नाव उज्ज्वल घेऊन जाता. सध्याची परिस्थिती ही आहे की प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. माझ्या माहितीने किमान 5 ते 6 तास तुम्ही मल्टीमीडिया वापरतात. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम ते कमी करा. मल्टीमीडिया वापरणं आवश्यक आहे, पण त्याच्याऐवजी तुम्ही तुमची शक्ती, तुमची क्षमता, तुमचं पोटेन्शियल, तुमचं इंटेलेक्ट एखादं चांगलं काम करण्यासाठी वापरा की जेणेकरून तुम्ही नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हाल याची मला खात्री वाटते. आजकाल सगळ्यांनाच नोकर व्हायला आवडतं, पण तुमच्याकडची स्वतःची तुमची क्षमता ओळखून तुमचं पोटेन्शियल आणि तुमचं एन्थुझियाझमचा चांगला मेळ घालून तुम्ही भविष्यात नोकरी देणारे सुद्धा तयार होत. त्या दृष्टीने तुमचं हे इन्स्टिट्यूट खूप प्रयत्न करतंय. आताच मी बोलताना सांगितलं आपल्याकडे टोरॅटो ही कंपनी येते जापनीज, की त्यांची 25,000 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे. त्या टोरॅटोचं ट्रेनिंग सेंटर सुद्धा ह्या महाविद्यालयात मला हरकत नाही आणि इथल्या बऱ्याच लोकांचं प्लेसमेंट होईल. तुम्ही छोटे छोटे स्टार्टअप टोरॅटोकडनं घेऊ शकता, प्रोजेक्ट घेऊ शकता, ते पूर्ण करू शकता आणि स्वतःचा उद्योग उभा करू शकता. विद्यार्थी मित्र, मी मगाशी सांगितले की तुमचं 18 ते 24, 18 ते 22, 18 ते 23 असं वय असतं. त्या वयामध्ये जेवढा उत्साह असतो तेवढा पुढच्या आयुष्यात तुम्हाला नसतो. त्याचं राईट पोटेन्शियल विथ राईट डायरेक्शन विथ हाय एन्थुझियाझम वापरा म्हणून सांगितलं. आणि या इन्स्टिट्यूटच्या नावाबरोबरच तुम्ही तुमचं स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.